फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण असे लाडू बनवले आहेत का जे लाडू घरातून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी रोज एक हा लाडू खाल्लाच पाहिजे, कारण याच्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती नक्कीच वाढणार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर यासाठी आपण 2 वाट्या नागलीचं पीठ घेतले. आता नागलीचं किंवा नाचणीचं म्हटलं तरी चालेल, कारण प्रत्येक भागात वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखलं जातं. हे पिठाचं आपण जिथे नागलीचं आपण सत्व तयार करून घेतलेलं आहे, ती भिजवून नंतर मग ते वाळवून मग दळून आणि ती कपड्याने गाळून घेतलेले ते पीठ 2 वाट्या घेतलेले आहे. पुन्हा आपल्याला अर्धी जवळजवळ पाऊण वाटी आपल्याला गुळ घेतलेला आहे, पाऊण वाटी तूप घेतलेले आहे आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स घेतलेले सगळे ते बारीक चिरून घेतलेले आणि शिवाय गुळही घेतलेले आहे आपलं, सॉरी वेलची पावडरही घेतलेली. आता एवढं सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. चला मग आपण लाडू बनवायला सुरुवात करू. तर अगोदर आपल्याला कढई गॅसवर ठेवून घ्यायची आहे. त्याच्यातच आपल्याला 1 ते 1.5 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचे. आता हे गाईचं शुद्ध गावरानी तूप घेतलेलं आहे मी आणि ते त्याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला. आणि मग 2 वाट्या जे आपण नागलीचं पीठ घेतलेलं आहे तर ते पीठ आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं या पद्धतीने असं. आणि मंद गॅसवर म्हणजे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे भाजायचे आणि सतत हलवायचे. आता सुरुवातीला तूप टाकलेलं आहे आपण त्याच्यात, मग थोड्याशा गठुळ्या तयार होणार आहे. मग त्या गठुळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या चमच्याच्या साह्याने. अशा दाबून दाबून आपल्याला ह्या गठुळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित आपलं पीठ असं कमीत कमी 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचंय. मग आता हे पीठ भाजून झालेलं आहे, मग ते आपल्याला एका मोठ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचंय. या पद्धतीने असं काढून घ्यायचंय आणि त्याच कढईत मग पुन्हा आपल्याला जे राहिलेलं तूप आहे आपलं ते सगळं ओतून द्यायचंय आणि गॅस पेटवून घ्यायचंय, गरम करायला ठेवायचंय ते तूप. आणि नंतर मग त्याच्यात आपण जे ड्रायफ्रुट्स टाकणार आहे, आता तुमच्याकडे मी फक्त काजू बदाम टाकलेले, काही मगजच्या बिया टाकलेले, मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते सगळे त्याच्यात तळून घ्यायचे. जास्तही काळपट करायचे नाही, थोडेसे सोनेरी रंगाचे झाले का लगेचच काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे एक साईडला. मग त्याच तुपात आपल्याला जो पाऊण वाटी आपण गुळ घेतलेला आहे तो गुळ आपण फोडून घेतलेला होता किंवा किसणीने किसून घेतलेला आहे, मग तो चांगला वितळून घ्यायचा आहे. तो आपल्याला त्याचा पाक बनवायचा नाही, तर वितळून घ्यायचा आहे. जे हे ड्रायफ्रुट्स आपण कापून ठेवलेले तर ते सगळे आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे, ह्या नागलीच्या पिठात टाकून घ्यायचे. मग तोपर्यंत तिकडं आपला गॅसवर गुळ वितळतोय तुपामध्ये, तर गॅस कमी ठेवायचा आहे. पाण्याचा अजिबात वापरच करायचा नाही आपल्याला त्याच्यात, कारण हे लाडू तुमचे कमीत कमी महिनाभर आरामात टिकणारे. तर आता हे बघू शकता त्याच्यात अजिबात एकही खडा राहिलेला नाही, सगळा गुळ वितळलेला आहे. मग आपल्याला या पिठात लगेच आपल्याला हा तूप आणि गुळ जे तयार केलेलं आहे आपण ते मिश्रण ते सगळं त्याच्यात ओतून घ्यायचंय आणि लगेच मग उलटणीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने हे सगळं पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं. या पद्धतीने असं चांगलं एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचंय, कारण मग हे लाडू ना तुमचे तर कमीत कमी महिनाभर टिकतील. आणि रोज तुम्ही मुलांना एक लाडू अवश्य खायला द्यायला पाहिजे, स्वतःही खाल्लं पाहिजे, कारण ह्या नाचणीच्या लाडूंमुळे तुम्हाला आयर्न, कॅल्शियम सगळंच भेटणार, व्हिटॅमिन्स भेटणार आहे, तुमची हाडंही मजबूत होणार आहे, केस गळणं, डोळ्यांच्या तक्रारी या सगळ्या कमी होतात, हाडं दुखणं हे सुद्धा आपलं कमी होतं. तर मग भाकरी आपल्याकडून खाल्ले जात नाही नाचणीची बऱ्याच वेळेस. मग या अशा पद्धतीने आपण लाडू बनवून ठेवू शकतो. आणि मुलांना चॉकलेट लाडू म्हणून दुपारच्या वेळेत किंवा जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही हा लाडू देऊ शकतात. असे पौष्टिक लाडू आपण हे बनवले असे बघू शकता तुम्ही. एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू असे वळले जातात आणि असे मस्त खरपूस लागतात आणि चॉकलेट सारखाच फ्लेवर येतो ह्या लाडूचा, तर छान लागतात खायला. तर बघू शकता असे मस्त मी या पद्धतीने असे हे लाडू तयार झालेले. फक्त पीठ भाजताना काळजी घ्यायची, पीठ चांगलं भाजा म्हणजे त्याला कच्चा वास येणार नाही आणि खायलाही छान लागतील. तर बघू शकता असे एवढे आपले हे लाडू तयार झालेले 2 वाटी पिठामध्ये. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हा नाचणीचा लाडू एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर मस्त अशी रेसिपी आहे. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत.